हॅलो अँड वेलकम. या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश ग्रामरमधील क्लॉज व त्याचे टाईप्स पाहणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण फ्रेज शिकलो. फ्रेज हा सुद्धा ग्रुप ऑफ वर्ड आहे, तसा क्लॉज हा सुद्धा एक ग्रुप ऑफ वर्ड आहे. परंतु या दोघांमध्ये फरक आहे. तो फरक कोणता ते पाहूया. फ्रेज हा असा ग्रुप ऑफ वर्ड आहे जो आपल्याला थोडासा सेन्स देतो, परंतु कंप्लीट सेन्स देत नाही. परंतु क्लॉज असा ग्रुप ऑफ वर्ड आहे जो आपल्याला कंप्लीट सेन्स देतो व त्यामध्ये एक सब्जेक्ट आणि एक फायनाईट वर्ब असते. फ्रेजमध्ये क्लॉजप्रमाणे सब्जेक्ट आणि फायनाईट वर्ब नाही. हा सर्वात मोठा फरक फ्रेज आणि क्लॉजमध्ये आहे. जसे इथे आपण उदाहरण घेतले आहे. फ्रेजसाठी द मॅन ॲट द डोअर इज माय ब्रदर या सेंटेन्समध्ये ॲट द डोअर हा सेंटेन्सचा एक पार्ट आहे आणि याला आपण फ्रेज म्हणतो. याला सब्जेक्ट आणि फायनाईट वर्ब नाही आहे. तसेच हा थोडासा सेन्स करतो, परंतु पूर्ण सेन्स करत नाही. सेकंड एक्झाम्पल हे क्लॉजचे आहे. द मॅन हू इज ॲट द डोअर इज माय ब्रदर या सेंटेन्समध्ये हू इज ॲट द डोअर हे क्लॉज आहे. हा सुद्धा एक सेंटेन्सचा पार्ट आहे. हू इज ॲट द डोअर ह्या क्लॉजला सब्जेक्ट आणि फायनाईट वर्ब आहे. हू इज ॲट द डोअर ह्या क्लॉजमध्ये हू म्हणजे द मॅन हे सब्जेक्ट आणि इज हे फायनाईट वर्ब आहे. तसेच प्रत्येक क्लॉजला सब्जेक्ट आणि प्रेडिकेट आहे. जसे सेंटेन्सला सब्जेक्ट आणि प्रेडिकेट असतात, तसे क्लॉजला सुद्धा सब्जेक्ट आणि प्रेडिकेट असतात. या क्लॉजमध्ये हू हे सब्जेक्ट आहे, हू म्हणजे द मॅन, आणि इज ॲट द डोअर हे प्रेडिकेट आहे. म्हणजे इटसेल्फ हे कंप्लीट सेंटेन्स आहे, हे स्मॉल सेंटेन्स आहे या होल सेंटेन्समधून. म्हणून क्लॉजची डेफिनेशन अशी होईल. इट इज अ ग्रुप ऑफ वर्ड विच इटसेल्फ मेक अ कंप्लीट सेन्स बट डज नॉट कन्व्हे अ कंप्लीट मीनिंग इज कॉल्ड क्लॉज. And clause is a part of sentence. It has one subject and predicate. It has one subject and one finite verb. Clauses have two types, main clause and subordinate clause. क्लॉजेसचे दोन टाईप्स आहेत, एक मेन क्लॉज आणि दुसरा सबऑर्डिनेट क्लॉज. मेन क्लॉज याचा अर्थ जो क्लॉज इंडिपेंडेंट आहे, ज्याला अर्थ पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या क्लॉजची गरज नाही. आणि सबऑर्डिनेट क्लॉज याचा अर्थ डिपेंडंट क्लॉज, ज्याला अर्थ पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या क्लॉजची गरज असते. क्लॉज आपण एक्झाम्पलनी समजून घेऊया. फर्स्ट एक्झाम्पल, कोलंबस वॉज सेटिंग ऑफ इनटू द अननोन. ही डिड नॉट हॅव मॅप्स टू गाईड हिम. हिज रिसोर्सेस वेअर व्हेरी लिमिटेड बट हिज स्पिरिट वेअर क्वाईट हाय. ह्या एका सेंटेन्समध्ये 4 क्लॉज आलेले आहेत. प्रत्येक क्लॉजला त्याचे स्वतःचे असे एक सब्जेक्ट आणि प्रेडिकेट आहे. प्रत्येक क्लॉजमध्ये एक सब्जेक्ट आणि एक फायनाईट वर्ब आहे. म्हणून प्रत्येक क्लॉजचा कंप्लीट सेन्स होतो आहे. हे क्लॉजेस क्वामाने व बट या कंजक्शनने जोडलेले आहे. ही सर्व क्लॉजेस मिळून एक सेंटेन्स मिनिंगफुल सेन्स करणारं सेंटेन्स तयार झालं आहे. या सेंटेन्समध्ये सर्व क्लॉज ही मेन क्लॉज आहेत व बट हे कंजक्शन कोऑर्डिनेट कंजक्शन आहे, म्हणून हे कंपाऊंड सेंटेन्स आहे. फर्स्ट क्लॉजमध्ये कोलंबस हे सब्जेक्ट आहे, वॉज सेटिंग ऑफ इनटू द अननोन हे प्रेडिकेट आहे व यामध्ये वॉज सेटिंग हे फायनाईट वर्ब आहे. सेकंड क्लॉजमध्ये ही सब्जेक्ट आहे, डिड नॉट हॅव मॅप्स टू गाईड हिम हे प्रेडिकेट आहे व डिड नॉट हॅव हे फायनाईट वर्ब आहे. थर्ड क्लॉजमध्ये हीज हे सब्जेक्ट आहे, रिसोर्सेस वेअर व्हेरी लिमिटेड हे प्रेडिकेट आहे व लिमिटेड इथे फायनाईट वर्ब आहे. फोर्थ क्लॉजमध्ये ही स्पिरिट वेअर क्वाईट हाय यामध्ये हीज हे सब्जेक्ट आहे व वेअर हे फायनाईट वर्ब आहे. तसेच स्पिरिट वेअर क्वाईट हाय हे प्रेडिकेट आहे. सेकंड एक्झाम्पल, ॲज आय वॉज वॉकिंग डाऊन द रोड आय हर्ड समवन कॉलिंग मी. या होल सेंटेन्समध्ये 2 क्लॉज आहेत.
या दोन्ही क्लॉजमध्ये सब्जेक्ट व प्रेडिकेट आहे. तसेच या दोन्ही क्लॉजमध्ये एक सब्जेक्ट व एक फायनाईट वर्ब आहे. परंतु या क्लॉजमध्ये एक क्लॉज हा डिपेंडेंट आहे व दुसरा क्लॉज हा इंडिपेंडेंट आहे. अशा सेंटेन्सला आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणतो. व ही दोन क्लॉज ॲज ह्या कंजक्शननी जोडलेली आहे व ॲज हे सबऑर्डिनेट कंजक्शन आहे. कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस सबऑर्डिनेट कंजक्शननी जोडलेली असतात. पहिल्या क्लॉजमध्ये आय हे सब्जेक्ट आहे. वॉज वॉकिंग डाऊन द रोड हे प्रेडिकेट आहे व यामध्ये वॉज वॉकिंग हे फायनाईट वर्ब आहे. सेकंड क्लॉजमध्ये आय हे सब्जेक्ट आहे व हर्ड समवन कॉलिंग मी हे प्रेडिकेट आहे. तसेच हर्ड हे फायनाईट वर्ब आहे. तसेच फर्स्ट क्लॉज हा डिपेंडंट क्लॉज आहे. डिपेंडंट क्लॉजलाच आपण सबऑर्डिनेट क्लॉज म्हणतो, कारण हा क्लॉज कंप्लीट करण्यासाठी याला दुसऱ्या क्लॉजची गरज लागणार आहे. ॲज आय वॉज वॉकिंग डाऊन द रोड हा क्लॉज कंप्लीट सेन्स करत नाही, म्हणून हा डिपेंडंट क्लॉज आहे. तसेच सेकंड क्लॉज आय हर्ड समवन कॉलिंग मी हा क्लॉज कंप्लीट सेन्स करतो, म्हणून हा इंडिपेंडेंट क्लॉज आहे. इंडिपेंडेंट क्लॉजला आपण मेन क्लॉज म्हणतो. हा क्लॉज स्वतंत्र आहे, त्याला त्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या क्लॉजची गरज नाही. पुढील एक्झाम्पल, वी रेस्टेड वेन द क्लॉक स्ट्रक 1. या सेंटेन्समध्ये मेन क्लॉज वी रेस्टेड आहे, सबऑर्डिनेट क्लॉज वेन द क्लॉक स्ट्रक 1 आहे आणि इथे कंजक्शन वेन हे सबऑर्डिनेट कंजक्शन आहे व या वेननी हे दोन्ही क्लॉज जोडलेले आहेत. फर्स्ट क्लॉज वी रेस्टेड, यामध्ये वी हा सब्जेक्ट आहे, रेस्टेड हे फायनाईट वर्ब आहे. द क्लॉक स्ट्रक 1 या क्लॉजमध्ये द क्लॉक हे सब्जेक्ट आहे व स्ट्रक हे फायनाईट वर्ब आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, वेट हिअर अंटिल आय रिटर्न. या सेंटेन्समध्ये वेट हिअर हा एक क्लॉज आहे, आय रिटर्न हा दुसरा क्लॉज आहे. वेट हिअर हा मेन क्लॉज आहे, अंटिल आय रिटर्न हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे व ह्या दोन्ही क्लॉजला अंटिल या कंजक्शननी जोडलेला आहे. या दोन्ही क्लॉजमध्ये सब्जेक्ट आणि वर्ब आहेत. इथे आपण कोणाला तरी वेट हिअर असं सांगतो आहे, म्हणून इथे यू येणार. यू हा सब्जेक्ट आहे आणि वेट हा फायनाईट वर्ब आहे पहिल्या क्लॉजमध्ये व दुसऱ्या क्लॉजमध्ये आय रिटर्न, यामध्ये आय हा सब्जेक्ट आहे व रिटर्न हे फायनाईट वर्ब आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, द मॅन हू इज ॲट द डोअर इज माय ब्रदर. ह्या सेंटेन्समध्ये दोन क्लॉज आहेत, त्यामध्ये द मॅन इज माय ब्रदर इज हे मेन क्लॉज आहे व हू इज ॲट द डोअर हे सबऑर्डिनेट क्लॉज आहे. हे दोन्ही क्लॉज हू या सबऑर्डिनेट कंजक्शननी जोडलेले आहेत. या दोन्ही क्लॉजमध्ये सब्जेक्ट आणि फायनाईट वर्ब आहे. या दोन्ही क्लॉजमध्ये द मॅन हे सब्जेक्ट आहे व इज हे फायनाईट वर्ब आहे. क्लॉज आपण समजून घेतले, क्लॉजचे टाईप पाहिले, मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज असे दोन टाईप्स आहेत. मेन क्लॉज हा इंडिपेंडेंट असतो व सबऑर्डिनेट क्लॉज हा डिपेंडेंट असतो. डिपेंडेंट क्लॉजला अर्थ पूर्ण करण्यासाठी मेन क्लॉजची गरज असते. तसेच क्लॉज हा एक ग्रुप ऑफ वर्ड आहे, ज्यामध्ये एक सब्जेक्ट आणि एक फायनाईट वर्ब असते व अनेक क्लॉजेस मिळून एक सेंटेन्स तयार होते. सबऑर्डिनेट क्लॉजेसचे 3 टाईप्स असतात. एक नाऊन क्लॉज, दुसरा ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि तिसरा ॲडवर्ब क्लॉज. जो क्लॉज नाऊनसारखं कार्य करतो त्याला नाऊन क्लॉज म्हणतात. जेव्हा क्लॉज ॲडजेक्टिव्हसारखं कार्य करेल तेव्हा तो ॲडजेक्टिव्ह क्लॉज असेल व क्लॉज जेव्हा ॲडवर्बसारखं वाक्यामध्ये कार्य करेल तेव्हा तो ॲडवर्ब क्लॉज असेल. सबऑर्डिनेट क्लॉजेसचे डिटेल स्टडी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहोत. ग्रामरमधील क्लॉज हा पार्ट इथे संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.